वृत्तानुसार असं सांगण्यात येतंय की संजयनगर मध्ये झालेल्या हिंदू मुस्लिम दंग्यामध्ये 28 जन जख्मी तर 5 जन सीरियस हैं। ये रिक्शा वालों का झगड़ा कोई दंगा होता है क्या? मेरे बड़े अब्बू भी यही बोलते, तू खरी हिंदुस्तानी आहे। इंडिया हीच ओळख झाली आपल्या देशाची। अंगारकी हा मराठी सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि या सिनेमाच्या निमित्ताने आपण आता बोलणार आहोत अभिनेते मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्याशी। मकरंदजी, हिंदू मुसलमान या दोन धर्मांमधील खरं तर होणारा विसंवाद आपण या सिनेमाच्या माध्यमातून प्रकर्षाने दाखवतोय, पण आजच्या घडीला हे दोन्ही धर्म एका देवाला नक्कीच मानतात। गणपती हा गणेशोत्सव साजरा करतात आणि अंगारकी म्हणजे नाव कुठेतरी चपखल बसलं या सिनेमाला। मला वाटतं त्यामुळे कदाचित हा विसंवाद यातनं साधणारा सुसंवाद तुम्ही जो साधलाय तो लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल। हो, निश्चितच मला असं वाटतं। मुळात टायटल अंगारकी देण्याचं कारणही तेच आहे, कारण हा सिनेमा एक दिवस आणि एक रात्र एवढ्याच काळामध्ये घडतो आणि तो दिवस नेमका अंगारकीचा आहे आणि दोन धर्मांमधील असणारे गैरसमज या सिनेमाच्या निमित्ताने आपण अधोरेखित करत जातो। मुळात असं संवेदनशील विषय लिहिण्याचं काम संजय पवारांनी केलं। संजय पवारांनी नेहमीच वेगवेगळे विषय मांडण्याचा फार यशस्वी प्रयत्न सातत्याने केलेला आहे। नक्कीच, पण तेजस्विनी जे सिनेमे करते ना, मला वाटतं तेजस्विनी त्याचा एक प्रत्येकाचा फ्लेवर एक सामाजिक आशय आणि विषय असा असतो आणि त्यातनं तू प्रकर्षाने लोकांपर्यंत पोहोचतेस। त्यामुळे कदाचित सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी तेजस्विनी नक्कीच त्यातनं लक्षात राहते। त्या भूमिकांवरचा तुझा हातखंडा जो आहे ना तो प्रकर्षाने जाणवतो। मग तो वावटळ असू दे, मला वाटतं कुठलाही सिनेमा असू दे, कारण वावटळमधनं तू प्रकर्ष मला जास्त आवडली होतीस त्यामुळे मी त्याचा दाखला दिला तुला। पण अंगारकीमधनं तीच दाहकता पुन्हा एकदा तुझ्या अभिनयातनं आमच्या माध्यमातून आम्हाला दिसणार आहे का? मला असं वाटतं चित्रपट गंभीर असला तरी ह्याच्यामध्ये ॲक्शन पॅक्ट आपण जे म्हणूयात किंवा खूप असं दाहकता वगैरे असं ह्याच्यातनं दिसण्यासारखी आहे म्हणूयात किंवा नाही असं म्हणूयात। पण मला असं वाटतं की चित्रपटामध्ये एकंदरीतच ती फिल्म एका पर्टिक्युलर कालखंडाची असल्या कारणाने अंगारकीच्या दिवशी ती घडते घटना आणि एका छोट्या गोष्टीवरनं एक खूप मोठी घटना घडते। तर त्या घटनेतनं एक मुस्लिम आणि एक हिंदू असे किंवा ब्राह्मण आपण असं म्हणूया, असे दोन वेगवेगळ्या विचारांचे, दोन वेगवेगळ्या धर्माचे असे व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांचे समज आणि त्यांचे गैरसमज असे या चित्रपटांमध्ये विशेषतः संजय पवारांनी आणि उत्तम लेखणी आहे त्यांची। सिंधुताईला पण त्यांनी पटकथा आणि डायलॉग्स लिहिले होते। या फिल्ममध्ये पण तडाखेबाज डायलॉग्स त्यांनी लिहिलेले आहेत आणि मला आणि मकरंद सरांना खूप मजा आली, कारण ना प्रत्येक वेळेला फिल्म शूट करताना किंवा ते डायलॉग्स बोलताना कन्व्हिन्सिंगली आम्हाला असं वाटत होतं की मग ती जेव्हा मुस्लिम बोलते तेव्हा असं वाटतं हो यार ह्याचा आपण विचारच नव्हता केला, किंवा जेव्हा तो ब्राह्मण प्राध्यापक बोलतो तेव्हा असं होतं नाही पण हे पण बरोबर आहे। म्हणजे इतक्या वेळेला आमचं सतत असं वाचतानाच होत होतं। तर त्यामुळे या फिल्मच्या बाबतीत सुद्धा असंच होतं, एक रोल म्हणून किंवा एक अभिनेत्री म्हणून किंवा एक माणूस म्हणून जेव्हा मी विचार करते तेव्हा मला असं प्रकर्षाने जाणवतं की आपण आपल्यामध्ये जनरली एक बायस्डपणा असतो किंवा आपण कायम एक प्री कन्सिव्ह नोशन्स घेऊन आपण जन्माला येतो किंवा आपल्याला रादर त्या दृष्टीने वाढवलं जातं। पण ते नोशन्स न बांधता किंवा ऐकीव गोष्टींवरती न जाता आपण पर्सनली त्या माणसाला जोपर्यंत ओळखत नाही किंवा जोपर्यंत आपण त्याच्याशी संवाद साधत नाही तोपर्यंत त्यांच्याविषयीचं मत मांडणं हे अत्यंत चुकीचं आहे। मकरंदजी, जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे किंवा तुमची एक प्रतिमा आमच्यासमोर आहे की विनोदी ग्रामीण बाजाच्या भूमिका करणारे, पण मला आत्ता तसं म्हणता येणार नाही, कारण तुम्ही गंभीर भूमिका आता बऱ्याच भूमिकांमधनं दिसला आहात की गोष्ट छोटी डोंगराएवढी असू दे की आणखीन कुठलाही इतर सिनेमा ज्यानं तुमच्या प्रोडक्शनचाही सिनेमा आला होता, कुठल्याही ह्याच्यातनं तुम्ही वेगवेगळ्या शेड आता ट्राय करताय गंभीर भूमिकांच्या, त्यामुळे ही आणखीन एक नवीन शेड म्हणता येईल मला वाटतं। हो, आणि कलावंत म्हणून असे वेगवेगळे प्रयोग करायला आपल्याला आवडत असतं, फक्त त्याची उपलब्धी असणं। मुळात अशा पद्धतीचे सिनेमे कमी बनतात आणि त्यात आपल्या वाट्याला किती येईल हे पण मुद्दा असतोच। पण आता अशा पद्धतीच्या आलेल्या भूमिका मी शक्यतोवर स्वीकारतोच, कारण मला तसं आव्हान स्वीकारायला आवडतं वेगळ्या भूमिकेचं, कलावंत म्हणून, अभिनेता म्हणून। आणि आपली स्टार म्हणून ओळख असण्यापेक्षा अभिनेता म्हणून असावी हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं। तर हाही सिनेमा असा एक वेगळा आपला बिंदू माधव गंगा तीर्थकर असं माझं यातलं नाव आहे। त्यामुळे
आणि पवारांच्या लेखणीशी माझा खूप जुना परिचय आहे. म्हणजे टिकल ते पॉलिटिकलपासनं मी आणि खूप छान पद्धतीनं मांडणी आहे त्यांची. त्यामुळे यातही एक भाषिक प्रयोग वेगळा मी प्रयत्न केलेला आहे आणि मला मजा आली. पण तेजस्विनी, यातली तू जी आहेस ती एक मुसलमान मुलगी आहेस. मला वाटतं तू लुकने वाटतेस मुसलमान, त्यामुळे ते मी बोलणार नाही तू काही लुकसाठी प्रयत्न केलेस का वगैरे, कारण तू थोडंसं त्या पद्धतीचे कॉस्ट्युम घातलेस की तू वाटशील. त्यामुळे तरी पण एक भाषा मला वाटतं सर्वात महत्त्वाची असते, कारण त्यांच्या भाषेला एक उर्दू लहेजा असतो थोडासा, जो कदाचित सिनेमाच्या माध्यमातून आम्ही ऐकू. तर त्या म्हणजे ते मला ऐकायला आवडेल की त्यावर तू कसं वर्कआउट केलं सर. फिल्ममध्ये मी ती बेसिकली मराठमोळ्या चाळीत वाढलेली मुलगी आहे, तर त्यामुळे ती अस्खलित उर्दू वगैरे ती बोलत नाही. हैदराबादी जे असतात ना, की धड ना हिंदी धड ना मराठी असं बोलणारे जे असतात ना, त्यातली ती एक आहे. आणि ती डेफिनेटली हिंदी जास्त बोलते आणि त्याच्यामध्ये मराठी कायकू वगैरे असं म्हणणार. आता खरं तर अभिनयाची जी गरज आहे त्याच्यासाठी जोड्या आपल्याला दिसतात पडतात, आणि मला वाटतं तेजस्विनी पंडित आणि मकरंद अनासपुरे ही अभिनयासाठी तो अभिनय लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून ही जोडी या सिनेमाच्या माध्यमातून एकत्र आलेली असावी. म्हणजे खरं तर आमची जोडीपेक्षा विजोडी जास्त आहे. कारण ती अगदीच देखणी अशी नायिका आणि मी फारच गरीब चेहऱ्याचा असा नट असल्यामुळे तशी विजोडी म्हणता येईल. पण या गोष्टीची ती गरज होती आणि तिचं देखणं असणं हे फार महत्त्वाचं होतं चित्रपटासाठी. पण मला वाटतं केमिस्ट्री उत्तम जमली असेल. माझं मत याविषयी वेगळे, काही विजोडी वगैरे नाही. मुळात चांगल्या विचारांचे आणि काय म्हणूयात आपण त्यातल्या त्यात मेहनती असे दोन कलाकार एकत्र आल्यावरती जे काही घडायला पाहिजे ऑन स्क्रीन तेवढं आमचं नक्कीच घडलेलं आहे. आणि मी आणि सर डेफिनेटली आम्ही एकमेकांसोबत काम करणं खूप एन्जॉय केलं. आणि एकंदरीतच मजा आहे या सिनेमामध्ये. थोडंसं प्रेक्षकांना भावेल असा संवेदनशील विषय आहे. आणि अलीकडच्या काळात मराठी सिनेमांमध्ये जे वेगवेगळे विषय येत आहेत त्यामधला हा एक सिनेमा उल्लेखनीय ठरेल असं वाटतंय. धर्माचे कुठल्याही असलो, आपण लहानपणापासून एक धर्माचं आवरण आपल्यावर चढवलं जातं, एक मुखवटा चढवला जातो, पण शेवटी त्याच्या तळाशी एक माणूस उरतोच. तर तो माणूस एकमेकांनी समजून घेतला तर तो सुसंवाद सुरू होतो. तर आपल्या धर्माच्या पलीकडे जाऊन आपण माणसं आहोत हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण आहोत, आपलं अस्तित्व आहे माणूस म्हणून. नक्कीच. आणि हे गैरसमज जाणून घेण्यासाठी 13 डिसेंबरपासून थिएटरमध्ये जाऊन अंगारकी हा सिनेमा नक्की बघा. कॅमेरामॅन अमित कीरसह प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई. आज अंगारकी चतुर्थी आणि एका ब्राह्मणाच्या घरी तू मटण घेऊन आली. मेरा कसूर क्या है बोलो? मैं एक लड़की हुई है या मैं मुसलमान हुई है? इंग्रज गेले पण न संपणारी दरी मात्र सोडून गेली.